नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता ती गोष्ट आपल्या समोर या ठिकाणी दिसते. तर मला विद्यार्थी मित्र आपले विचारत होते की सर क्वालिटी टेस्ट सिरीज राज्यसेवेची कुठे मिळेल? तर त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळालेलं आहे. आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च करतोय. 20 जुलैपासून ही टेस्ट सिरीज मी लॉन्च करणार आहे. एकाग्र अकॅडमीद्वारे तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळेल. ॲपवरती आपल्या ऑनलाईन स्वरूपात ही टेस्ट सिरीज देता येणार आहे. तसंच ज्यांना सेंटरला येऊन ऑफलाईन ही टेस्ट सिरीज अटेंड करायची, तर ते विद्यार्थी दादरच्या आपल्या सेंटरला येऊन ही टेस्ट सिरीज देऊ शकतात. मग या टेस्ट सिरीजचं काय वैशिष्ट्य आहे, काय याचं स्वरूप असेल, कसे पेपर असतील, कधी होतील, ते सगळी माहिती तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर राज्यसेवेची टेस्ट सिरीज आहे, मग काय असेल, किती प्रश्न असतील, काय, तर ते सांगायची काय गरज नाही. तुम्ही राज्यसेवेसाठी तयारी करताय तर तुम्हाला माहितीच आहे काय असणार आहे. आता यामध्ये टोटल टेस्ट असणार आहेत 15. पहिले 3 पेपर सर्वांसाठी फ्री असतील, म्हणजे हे का ठेवलेले क्वालिटी चेकसाठी. कारण असं नको व्हायला, एखादा म्हणेल की मी परचेस केली पण मग मला टेस्ट सिरीज आवडली नाही, खराब होती, असं झालं तसं झालं. तुमचा एकूण 1 रुपया हा महत्वाचा आहे आणि रुपयापेक्षा महत्वाची तुमची वेळ. तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्यासाठी जी वेळ द्याल आणि मग चुकीच्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या आणि त्याचा काही फायदाच नाही झाला, तर त्यामुळे हे दिलेलं आहे की पहिले 3 पेपर द्या फ्रीमध्ये, क्वालिटी चेक करा, आवडलं तर पुढे कंटिन्यू करा पेमेंट भरून. सिंपल आहे. आणि जर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही डायरेक्टली पेमेंट करून पण परचेस करू शकता. तुमच्यावर आहे तुम्हाला काय करायचंय. ऑप्शन दोन्ही अवेलेबल आहेत. पेपर मराठी इंग्लिश दोन्ही भाषेत आहे. जसा आयोगाचा पेपर असतो तसा तुम्हाला पेपर मिळेल. बोथ लँग्वेजमध्ये क्वेश्चन असतील. OMR शीटमध्ये आपण जसं आन्सर भरतो तसं तुम्हाला भरायचंय. पूर्ण OMR शीट वगैरे चेक करून तुम्हाला सगळं तुमचा स्कोर कळेल. किती पॉझिटिव्ह आले, किती निगेटिव्ह आले, नॉट अटेम्प्टेड वगैरे हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक पेपरचं स्पष्टीकरण व्हिडिओ आणि PDF स्वरूपात, हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं मुलांसाठी. नुसता पेपर सॉल्व्ह केला, प्रश्न आले बरोबर, चुकले, मग का चुकले, मग त्याचं उत्तर काय असायला पाहिजे होतं आणि मग त्याचं विश्लेषण, हे सगळं तुम्हाला व्हिडिओद्वारे मिळेल आणि त्याची एक PDF पण तुम्हाला मिळेल, ज्यामध्ये आन्सर की सहित सगळं ते दिलेलं असेल. तर ऑनलाईन जे विद्यार्थी जॉईन करू इच्छितात तर त्यांना एकाग्र अकॅडमीचं ॲप आपलं प्ले स्टोअरवरचं घ्यावं लागेल. त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली 1000 रुपये भरून परचेस करू शकता ही टेस्ट सिरीज. आणि ऑफलाईनमध्ये पण तुम्हाला हा आपला ॲड्रेस दिसतोय, या ॲड्रेसवरती येऊन दादरमध्ये आपण स्टेशनपासून 2 मिनिटावर आपलं सेंटर आहे, तिथे येऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून जाऊ शकता. रजिस्ट्रेशन करून जात असताना तुम्ही मग ही फीज वगैरे भराल आणि मग तुमचं टेस्ट सिरीजचं पूर्ण 15 टेस्ट सिरीजचं तुम्हाला जे पण सगळं यामध्ये समाविष्ट असलेलं आहे ते सगळं तुम्हाला त्यामध्ये मिळेल. आणि फ्रीचे पेपर देण्यासाठी काय करायचं, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की आता ज्यांना परचेस करायचे ते परचेस करतील, पण मग काही जण म्हणतील आम्हाला तर फ्री करून बघायचंय. फ्री करून बघायचं असेल तर ते डायरेक्ट फ्री करून बघता येणार नाही. पहिले तुम्हाला या नंबरवर व्हॉट्सॲपवरती तुमचं नाव आणि तुम्ही ऑनलाईन देऊ इच्छिता का ऑफलाईन देऊ इच्छिता आणि तुम्ही कुठून, म्हणजे आता समजा एखादा पुण्यावरनं करतोय तर तो बिचारा ऑनलाईन देतोय कारण त्याला येणं शक्य नाही, किंवा एखादा इथला जवळपासचा आहे तर तुम्ही प्लेस पण टाका. म्हणजे त्यामुळे काय होईल की आता 20 तारखेला पहिला पेपर आहे, तर ह्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला डेटा कलेक्शनला हेल्प होईल. कारण पेपर काढलेला तर आहे आधीपासूनच रेडी आहे, पण प्रिंट त्यानुसार आम्हाला काढावे लागतील ना, नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत बघून. मग आता समजा तुम्हाला जर हे जे दिवस मिळत आहेत, तर आज 17 तारीख, तर 17-18 2 दिवस तुम्ही रजिस्ट्रेशन करा. काही जण 19 तारखेच्या आत म्हणजे करायचं ट्राय करा, कारण मग प्रिंट्स कमी पडायला नको. 17, 18, 19 मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या, म्हणजे 20 तारखेच्या पेपरसाठी या सगळ्या प्रिंट विथ OMR शीट सगळं रेडी असेल. पेपर तर ऑलरेडी काढून झालेला आहे आपला, पण बाकी प्रिंटसाठी मी ही गोष्ट सांगतोय. तर रजिस्ट्रेशन असं करा आणि मग नंतर परचेस करायचे ऑप्शन्स पण मी तुम्हाला दिलेले आहेत. बाकी आता कसे असतील टेस्ट, काय असतील त्याचं इथे सांगितलेलं आहे. तर टेस्ट नंबर 1 20 तारखेला आहे. ही 1 तासाची टेस्ट असणार आहे. ही सेक्शनल असेल आणि ही GSची असेल. तर याच्यामध्ये CSATचे म्हणजे मॅथ्स रिजनिंगचे कुठले प्रश्न नाही आहेत. टेस्ट 2, टेस्ट 3, टेस्ट 4, टेस्ट 5. तर पहिल्या 5 टेस्ट या सेक्शनल असतील. पहिल्या 5 टेस्ट या सेक्शनल असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन्स असतील. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कला, म्हणजे यामध्ये 1-1 तासाची टेस्ट आहे. तर स्टार्टिंगला तुम्हाला डायरेक्ट बर्डन न देता तुम्हाला 2 तासाच्या टेस्टऐवजी 1-1 तासाच्या टेस्ट मिळतील. त्यानंतर
6वी जी टेस्ट असणार आहे ती सेक्शनल टेस्ट सीसॅट असं लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये सीसॅटची सेक्शनल टेस्ट काय असणार, तर त्याच्यामध्ये फक्त मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स आणि त्याच्याशी रिलेटेड काही म्हणजे पूर्ण 80 मार्क नसतील, तर पूर्ण 80 प्रश्न नसतील, त्याच्यामध्ये 40 प्रश्न असतील. म्हणजे 100 मार्काची टेस्ट 1 तासाची. तर हे तुमचं सगळं झालं 20, 23, 26. आता आपण इथे कसं केलंय, सेक्शनल टेस्टमध्ये 2च दिवसाचा गॅप आहे. 20 नंतर 21, 22चा गॅप, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 मग असं केलंय. आणि त्याच्यानंतर मग एव्हरी संडे तुमचे पेपर चालू झाले. आता इथून तुम्ही बघू शकता की इथून तुमच्या फुल लेंथ टेस्ट चालू झाल्या. संडे टू संडे या फुल लेंथ टेस्ट असतील तुमच्या 2-2 तासाच्या. आणि त्यानंतर तुम्हाला एक्झामचा एक्झॅक्ट फील यावा यासाठी एका दिवशी 2 पेपर, जीएस आणि सीसॅट. मग याच्यामध्ये तुमचे 4-4 तास आणि मध्ये 1-2 तासाचा जो गॅप, 2 तासाचा गॅप आयोग देतं त्याप्रमाणे आपण देणार. आणि मग तुमचे हा पेपर, मग हे तुमचे पेपर्स तुम्ही बघू शकता 21 तारखेपर्यंत आपण हे शेड्यूल केलेले. मग त्यानंतर तुम्हाला जो वेळ मिळतोय त्या, आता हे पेपर झाल्यानंतर तुम्हाला परत मग 1 वीक मिळतो. त्या 1 वीकमध्ये तुम्हाला कुठलीही टेस्ट सिरीज वगैरे काही करायचं नाही, आपलं रिव्हिजन करायचं आणि आपल्या एक्झॅक्ट जी रिअल एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला जायचं. तर ही राज्यसेवेसाठीची प्रिलियमची आपली टेस्ट सिरीज आहे. तर ही एनरोल करण्यासाठी तुम्हाला मी सगळे मेथड सांगितले, तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारे एनरोल करू शकता. याबद्दल अजून काही जास्तीची माहिती हवी असेल तर या नंबरवर पण कॉल करू शकता तुम्ही. चला, तर कोणाला काय डाऊट आहे तर कमेंट करा. पण हे महत्वाचे, रजिस्ट्रेशन खूप गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन नसेल तर कळणारच नाही कोण देणार आहे पेपर, किती पेपर करायचे ऑनलाईन. आणि हा, इथे मी एक पण गोष्ट तेच सांगितलं, तुम्हाला तुमचं नाव सांगायचं, ऑनलाईन द्यायचे का ऑफलाईन सांगायचे, आणि पत्ता सांगायचे कुठून तुम्ही करताय, बस. बाकीचे डिटेल्स तुम्हाला सगळे कळलेले आहेत. चला मग आजसाठी एवढंच. धन्यवाद.